सर्पदंश झाल्यास करा ही गोष्ट, तुमचा जीव वाचेल. पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढतं, त्यामुळे जर तुम्हाला साप चावला तर तुम्ही काय करायला पाहिजे ज्यामुळे तुमचा जीव वाचेल, लगेच पहा. ही माहिती लाखो लोकांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे तुम्ही तर हा व्हिडिओ पूर्ण पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. एखाद्या शांत रात्री तुमच्याच घरात तुम्हाला पायाला मुंगी चावल्यासारखं वाटतं. तुम्ही झटकून टाकता आणि झोपी जाता. पण सकाळी तुम्हाला जागच येत नाही, कायमची. किंवा विचार करा, तुम्ही शेतात काम करत आहात आणि अचानक पायाला काट्यासारखं काहीतरी टोचतं. तुम्ही दुर्लक्ष करता, पण काही तासांतच तुमचा पाय काळा निळा पडायला लागतो आणि श्वास घ्यायला त्रास सुरू होतो. हे काल्पनिक नाही. हे महाराष्ट्रात आणि भारतात हजारो लोकांसोबत घडणारं कटू सत्य आहे. एक असा अदृश्य शत्रू जो पावसाळ्यात आपल्या घरात, शेतात आणि परिसरात दबा धरून बसलेला असतो. आज आपण याच शत्रूची ओळख करून घेणार आहोत, त्याच्या मायावी जगाचे रहस्य उलगडणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या हल्ल्यातून स्वतःचा आणि आपल्या प्रियजनांचा जीव कसा वाचवायचा हे शिकणार आहोत. कारण अर्धवट ज्ञान हे विषापेक्षाही जास्त धोकादायक असू शकतं. पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव, पण हाच उत्सव सापांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न बनतो. त्यांची बिळं पाण्याने भरतात आणि ते कोरड्या उबदार जागेच्या शोधात बाहेर पडतात. दुर्दैवाने अशी जागा म्हणजे आपलं घर, गोठा किंवा घराशेजारची अडगळ. साप मुळातच एक लाजाळू जीव आहे. तो माणसावर हल्ला करायला उत्सुक नसतो, पण जेव्हा अचानक त्याचा आणि आपला सामना होतो तेव्हा घाबरून स्वसंरक्षणासाठी तो दंश करतो. त्यामुळे तो आपला शत्रू नाही, तर परिस्थितीचा बळी आहे. जगात सापांच्या 3000हून अधिक जाती आहेत, पण त्यापैकी केवळ 15% सापच विषारी आहेत. भारतात आढळणाऱ्या 300पेक्षा जास्त जातींपैकी फक्त 60 जाती विषारी आहेत. आणि याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे 90%पेक्षा जास्त मृत्यू हे केवळ 4 प्रमुख विषारी सापांमुळे होतात. यांना द बिग 4 म्हणजेच प्रमुख 4 मारेकरी म्हणून ओळखलं जातं. चला आज या चौघांची सविस्तर ओळख करून घेऊया. या यादीतला पहिला आणि सर्वात प्रसिद्ध साप म्हणजे नाग. भारतीय संस्कृतीत त्याला देवही मानलं जातं आणि त्याच्याबद्दल अनेक कथा दंतकथा आहेत. नाग हा तपकिरी, पिवळसर किंवा काळा रंगाचा असतो. त्याची खरी ओळख आहे त्याचा फणा. धोका जाणवताच तो आपला फणा काढून जमिनीपासून 1-2 फूट उंच उचलून उभा राहतो. त्याच्या फण्यावर काही वेळा 10 आकड्यासारखी किंवा व्ही आकाराची खूण असते. पण ही खूण प्रत्येक नागावर असेलच असं नाही. नाग दिवसा सक्रिय असतो. याच्या विषाला न्यूरोटॉक्सिक म्हणतात, जे थेट आपल्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्व्हस सिस्टीमवर हल्ला करतं. नागाचा दंश झाल्यास डोळ्यांवर झापड येणं, गिळायला त्रास होणं, बोलताना अडखळणं आणि हळूहळू श्वास बंद पडणं अशी लक्षणं दिसतात. नागाबद्दल एक गैरसमज आहे की तो पुंगीच्या तालावर नाचतो. खरं तर सापाला कानच नसतात. तो गारुड्याच्या पुंगीच्या